जयांचे केल्या स्मरण हो सकल विद्येचे अधिकरणतेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार येता पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पवन झालो चिताचरी किंवा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा तुम्ही विश्वनाथ दीनरंग कमीयनाथ कृपा कराल ते थोडे पाया पडिलो भरावी आपला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नये केरते मायेके दुःखाची जनिती नाही अदियंती अवसरी प्रस्तुत कीर्तन रूपी सेविकरित्या निवडलेला अभंग सगळ्या वैकुंठ गमन करणारे ब्रह्मस्वरूप जगदवंदे जगाचे मैबाप दीन वत्सल दया सिंधू करुणावंत सर्वभूती तीर्थ श्रीमंत संत श्रेष्ठ माऊली महाविष्णू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगाद्वारा महाराज मानवी जन्माला आलेल्या सर्व जाती धर्मी जीवांना जन्म मरणाच्या दुःखातून बंधनातून मुक्त होण्यासाठी भगवत प्राप्तीचा एकमेव उपदेश करताय विठ्ठल आजचा परिहार द्यायचा झाला असेल तर वैकुंठवासी परमपूज्य पंढरीनाथ महाराज भाकड भाटेपुरी झाला यांचं तृतीय पुण्यतिथीचं हे कीर्तन आणि हे जिथे आयोजित केलेलं आहे वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सारंग महाराज कदम यांच्या इथे सेवा आयोजित केलेली आहे मी तर म्हणतो माझं परम भाग्य आहे कारण वडिलाच्या नंतर मी आज 2 शब्द बोलतो किंवा बोलू इच्छितो हे माझ्या वडिलाचे पुण्य आहे असं म्हणतात जरी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा माझ्या वडिलांनी माझा वंश काय केला मुक्तीच घातला म्हणून माझ्या वडिलांची पुण्य आहे म्हणून आज मी तुमच्यासमोर एक कीर्तन सादर करतोय उपस्थिती लाभली सगळ्या गुरुवार मंडळीची चंद्रसूर्यासारखे मोदक वाजवणारी मंडळी आणि तुम्ही कीर्तन ऐकण्यासाठी आलात म्हणून माऊलीच्या चरणी प्रार्थना देव तुमचंही कल्याण करू विठ्ठल जगामध्ये अनेक धर्म असतील अनेक पंथ असतील अनेक संप्रदाय असतील अनेक परंपरा
परंपरा असेल, अनेक संस्कृती असेल, परंतु माझ्या भारतीय संस्कृतीसारखी संस्कृती जगात कुठेही नाही. कारण मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव ही माझी भारतीय संस्कृती आहे. काही देशामध्ये पैशाला प्राधान्य दिलं जातं, काही देशामध्ये जातीला प्राधान्य दिलं जातं आणि काही देशामध्ये शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं. परंतु माझ्या भारतामध्ये, माझ्या महाराष्ट्रामध्ये आई वडिलांना, थोरा मोठ्यांना सन्मान दिला जातो. हे माझ्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. जे वडील जे करीती तया नाम धर्म ठेवीती ही माझ्या भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. म्हणून आज हे तुमच्या समोर मी कीर्तन सादर करतोय. माझ्या वडिलांची निराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या न्यायाप्रमाणे वडील काय करत होते तर पांडुरंगाची सेवा करत होते. आज वडिलांच्या नंतर वडिलांच्या पुण्याईमुळे, माऊलीच्या आशीर्वादामुळे आज ती सेवा माझ्याकडे आली. म्हणून मी माझं परम भाग्य मानतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. आपल्या जीवनामध्ये जे काही झालेलं आहे ते आज फक्त कोणामुळे आहे तर आई वडिलांमुळे. आई वडील नसते तर आपण जन्माला आलो नसतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही आज चालू आहे ते सगळं कोणामुळे आहे? आई वडिलांमुळे. म्हणून कोणाचे आई वडील जास्त दिवस टिकत आहेत, कोणाचे लवकर जात आहेत. जे देवाने जिथपर्यंत आयुष्य दिलं तिथपर्यंत आपल्यामध्ये राहतात. मग कोणाच्या वेळी म्हातारपणापर्यंत टिकत आहेत, कोणाचे लवकर जात आहेत, कोणाची आई गेले असेल, कोणाचे वडील गेले असेल. मग ते गेल्याच्या नंतर त्यांचे वारसदार तुम्ही आम्ही आहोत. मग आपण काय करायला पाहिजे? आपण त्यांचं पुण्यस्मरण करायला पाहिजे. त्यांचं दर महिन्याला, 6 महिन्याला, वर्षाला आपण काय करायला पाहिजे? त्यांची पुण्यतिथी साजरी करायला पाहिजे, वर्ष श्राद्ध साजरं करायला पाहिजे आणि त्यांच्या नावाचं काय करायला पाहिजे? स्मरण करायला पाहिजे. तेव्हा काय होतंय? पूर्वजांची आपल्या तृप्ती होते. म्हणून आपण काय करायला पाहिजे? पुण्यतिथी घालायला पाहिजे. सर्वसामान्य माणसं काय म्हणताय? जे मेले ते गेले, त्यांचं कशाला आठवण काढायची, कशाला पूजन करायचं आणि त्याचा काय फायदा होणार आहे? पण तसं नाहीये. महाराज म्हणतायत जर आपण त्यांचं काय घेतोय, जर स्मरण करतोय तर भारतीय संस्कृती अशी आहे की आपण इथं बसल्या बसल्या वर्षांना काय करू शकतो? वैकुंठ प्राप्त करून देऊ शकतो. हे माझ्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपण काय करायला पाहिजे? दरवर्षी पुण्यस्मरण, वर्ष श्राद्ध करायला पाहिजे, जेणेकरून त्यांची आपण दारमोकळी करून द्यायला पाहिजे आणि त्यांना मोक्षपर्यंत आपल्याला नेऊन घालायची जिम्मेदारी आपली आहे. का? कारण आपण त्यांचे वारसदार आहोत. आज आपण त्यांची संपत्ती खातोय का नाही? मग त्यांच्या संपत्तीचे आपण वारसदार असल्यामुळे आपलं कर्तव्य आहे. काय कर्तव्य आहे? म्हणून आपण आपलं कर्तव्य पार पाडून श्राद्ध घालायला पाहिजे. द्वारकेचा कृष्ण परमात्मा पंढरपूरला आला. मेन कारण काय आहे तर आई वडिलांची सेवा. म्हणून द्वारकेचा कृष्ण परमात्मा पंढरपूरला पांडुरंग म्हणून आज युगी 28 विटेवर उभा. कशामुळे? आई वडिलांच्या सेवेचं फळ म्हणून आज आपण पांडुरंगाचं दर्शन घेतो.
चालू आहे त्यावेळेस. भागीरथाने गंगा आणली. ती का सहज आली का? नाही, तिला अनेक तप साधना करून प्रगट करावं लागलं. का? कारण त्यांचे मेलेले पितर त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी तप साधना करून गंगेला प्रगट करावं लागलं. जर आपल्या पितरांची जर तृप्ती झाली नाही तर आपल्याला समाधान लागणार नाही. आपण किती फॅक्टऱ्या टाकल्या आणि किती पैसा कमवला तरी समाधान सुख प्राप्ती घरामध्ये लागणार नाही. म्हणून आपण वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण जी काही विधी आहे ती आपण पूर्वजाची केली तर आपल्या पूर्वजाला तृप्ती होते. नसता आपल्याला काय होतंय? समाधान लागत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर समाधान पाहिजे असेल तर आपण पूर्वजाची पुण्यतिथी करायला पाहिजे. विठ्ठल वारकरी संत हे 18 पगड जातीमध्ये अवतरण झालेले आहेत. त्यांनी काय केलं? मानवी जन्म घेऊन जनजागृती केली आहे. मग कोणी गोंधळाचं पात्र घेऊन जनजागृती केली असेल, कोणी वासुदेवाचं पात्र घेऊन जनजागृती केली असेल. हे माझे वारकरी संत आहेत. गातो वासुदेव मी ऐका, चित्ती ठाई ठेव भाव एका, डोळे झाकून रात्र करू नका, पुढे काळ करीतसे बैसला असे लेखाला. हे काय? माझे वारकरी संत आहेत. पंढरपूरला गेलात का कधी? पंढरपुरामध्ये चंद्रभागेमध्ये माझ्या माता माऊलीवर आंघोळ करतायत, पुरुष मंडळी आंघोळ करतायत. तिथे एक बाबा येतो, वेगवेगळ्या चिन्हाचा झगारा परिधान केलेला आहे, मोर पिसराची टोपी आहे आणि त्या टोपीला वरती काय आहे? गोंडा आहे. उजव्या हाताला टाळ गुंडाळलेला आहे. काय म्हणते त्यांना? वासुदेव. मग ते काय करतायत? ज्या माता माऊलीचे मालक केले असेल त्यांना जाऊन विचारतात, ओ आई काय तुमच्या मालकाचं नाव? म्हणे माधवराव. माधवरावच्या नावानं, गणपतरावाच्या नावानं काय झालं? दान पावलं. काय करताय? 10-5 रुपये देऊन ती माऊली काय करते? पूर्वजांचा उद्धार करते. हे उद्धार करणारे कोण आहेत? वारकरी संत. म्हणून 18 पगड जातीमध्ये अवतरलेल्या संतांनी काय केलंय? जनजागृती केली. गोंधळाचा पात्र घेऊन जनजागृती केली. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळांच्या आपण कोणते बकरे मारतो? जिवंत. झालं तो आपला विषय नाही. ते आपले कोण आहे? वारकरी संत आहे. यांनी काय केलंय? जनजागृती केलेली आहे. समाजामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत, उच्च, मध्यम आणि कनिष्ठ. आता प्रत्येकालाच वेदांताचं कीर्तन कळतं असं नाही. ब्रह्मसत्य, जगत मिथ्य, माया, कल्पना. पण हे जे कीर्तन ऐकणारी व्यक्ती आहे ती कशी असते? सर्वसामान्य. माझे बाबा म्हणायचे, आपण जर कीर्तन केलं भैया तर जो वखरावर जातो वखरावरती, तो पाळी करणाऱ्याला सुद्धा कीर्तन तितकंच कळलं पाहिजे जितकं महाराजांना कळतं तितकं. म्हणून आपलं कीर्तन कसं पाहिजे? साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतायत भक्ताचं आणि देवाचं नातं किती जवळ आहे? किती जवळ आहे? बाळकाचे चाली माता जाणून या पाडून झाले.
2.5-3 वर्षाचं बाळ आहे, नेमकंच ते चालायला शिकलं आणि रानामध्ये ज्वारीची पेरणी चालू आहे. मग आईने काय केलंय, भाकरी बनवल्या आणि भाकरीची पाठी डोक्यावर घेतली आणि बाळाला हाताला पकडून पाऊल वाटाने निघालेली आहे. पुढे माळरान होतं, घनदाट रस्ता होता, पुढे 2 रस्ते आले आणि आईचा हात घाला म्हणून आईने काय केलं, त्या बाळाचा हात सोडला आणि तो पाठीला लावला. दुसरा हात देणार की बाळ काय करू लागलं, बोबड्या शब्दामध्ये बोलू लागलं. मग आईला वाटलं आता बोलताय, मग ते मागं मागे येत आहे, आई पुढे चालते. पुढे घरात 2 रस्ते आले, बाळ एका रस्त्याने गेला आणि आई एका रस्त्याने गेली. थोडा वेळ झाला, बाळ बोलत का नाही म्हणून आई मागवून बघायला गेली तर बाळ दिसेना असं झालंय. आईने हंबरडा फोडला, बाळा बाळा कुठे गेला माझा राजा. बघती तर बाळ दिसेना असं झालंय. तुकाराम महाराज त्या माऊलीचं वर्णन करतायत. तुका म्हणे बाळ माता चुकली आवडी न पवता जननी दुःख पावे विठ्ठले. जसा भक्तामध्ये आणि देवामध्ये वियोग जमत नाही, जसं बाळामध्ये आणि आईमध्ये वियोग जमत नाही, वियोग म्हणजे दुरावा जमत नाही, तसं देवाचा आणि भक्ताचा नाता आहे, त्यांच्यामध्ये काय जमत नाही, वियोग जमत नाही. विठ्ठल आणि त्यांनी काय केले, जनजागृती केलेली आहे. मला सांगा, कोणी भारुडातून केली असेल, कोणी भजनातून केली असेल, वैकुंठ वार्षिक परमपूज्य पंढरीनाथ महाराज भाकड यांनी कीर्तनातून जनजागृती केली. आयुष्य कशाला समर्पण केलंय, वारकरी संप्रदायाला. मग कोणी अभंगातून जनजागृती करताय, कोणी भारुडातून करताय. हे जे ज्यांना जे जमतंय त्या प्रकारे त्यांनी काय केला, देवाचा नामस्मरणाचा उल्लेख केला आणि जनजागृती केली. म्हणून 18 पगडमध्ये अवतीर्ण झालेल्या संतांनी जनजागृती केलेली आहे. विठ्ठल आपण किती पैसा कमवला, किती संपत्ती कमवली याला महत्व नाही. आपण मेल्याच्या नंतर आपलं कोण नाव घेतं याला महत्व आहे. मी कौतुक म्हणून सांगत नाही, पण मी आळंदीला गेले 4-5 महिने आहे. मी कोणाला ओळखत नाही, म्हणजे मी कोणाला ओळख देतच नाही. पण विषय असा झाला, एक दिवशी मी माऊली हाऊसवर बसलो आणि आमचे गुलाब महाराज पवार यांनी सांगितलं हा भाकरा महाराजचा मुलगा आहे. तर त्या महाराज लोकांनी माझं दर्शन घेतलं. हालाकी माझ्या वडिलांच्या वयाचे होते, पण मला काय म्हणू लागले, भैया तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती नशीबवान, पण आम्हाला माहिती आहे ना तुमचे बाबा कोण होते. भाग्य तुमचं की तुम्ही तुमच्या वडिलांच्या पोटी जन्म घेतला. आणि हा गोष्टीचा मला काय झालं, आत्मप्रसिद्धी झाली. आपली माऊलींची जी समाधी आहे ती खरंच संजीवनी आहे हे मला इथं आल्यावर कळलं. संजीवनी आपल्याला माहित नाही काय, पण ज्या टायमाला मी माऊलीच्या चरणी आलो आणि दर्शन घेतलं तर मला 2 मिनिटं सुद्धा बोलता येत नव्हतं. पण माऊलीने काय केलंय, माऊलीला बोला, माऊली मला फक्त तुम्ही काय द्या, सद्बुद्धी द्या. तर माऊलीने अशी कृपा केली की मी 2 तास जरी बोलायला गेलो तरीही मला 2 शब्द बोलता यायला लागले. ही कोणाची कृपा आहे, माऊलींची कृपा आहे. म्हणून ही जी आळंदी नगरी आहे ही पवित्र नगरी आहे, पवित्र तीर्थक्षेत्र आहे. 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मिळाला तो सुख सोहळा
काय सांगू, 750 वर्षापूर्वी इथं स्वर्गाचे देव सगळे आलेले आहेत. महादेव, पांडुरंग, रुक्मिणी माता, आदिमाया शक्ती सगळे लोक उपस्थित होते समाधीच्या टायमाला. म्हणजे ही काय आहे, संतांनी तर पाहून आलेली पुण्यभूमी आहे, पण देव सुद्धा इथं येऊन गेले. देवाचा सुद्धा या भूमीमध्ये वास आहे. म्हणून अशा पवित्र नगरीमध्ये मी आज तुम्हाला कीर्तन सांगतो. ही आपलं या जन्माचं भाग्य आहे. विठ्ठल आपण काय कमवलं त्यापेक्षा मेल्याच्या नंतर आपलं कोण नाव घेतं याला तितकं महत्व आहे. राजा सिकंदर हा अजिंक्य होता, पण मेल्याच्या नंतर असा मोकळा हाताने निघालेला आहे. राजा सिकंदर एक दिवशी प्रधानाला बोलून देतो. प्रधानाला काय म्हणतो, प्रधानजी, अहो जीवनामध्ये सैन्य कमवलं, संपत्ती कमवली, पण जीवाला समाधान वाटत नाही, काय करावं. तर मग राजा काय म्हणू लागला, राजा म्हणू लागला, प्रधानजी, मी मेल्याच्या नंतर काय करा, माझ्या उजव्या हाताला संपत्ती आणि डाव्या हाताला सैन्य आणि चौघाच्या खांद्यावर माझे 2 हात असे बाहेर काढा, खाली करा, मोकळे. आणि अशी प्रेत यात्रा माझी स्मशानाकडे घेऊन जा. आता काही काळाने राजाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ठरल्याप्रमाणे प्रधानजीने काय केलं, एका बाजूला सैन्य आणि एका बाजूला संपत्ती आणि चौघाच्या खात्यावर असे हात बाहेर काढून मोकळे ठेवले. आणि प्रेत यात्रा स्मशानाकडे निघाली. तिकडनं गुरु शिष्याची जोडी येत होती. शिष्य बोलाला गुरुजीला, महाराज, कोण हा भाग्यशाली राजा, हा स्मशानाकडे संपत्ती सैन्य घेऊन चालला आणि तुम्ही कीर्तनातून प्रवचनातून सांगताय म्हणे कोणी नाही कोणाचे आणि शेवटी एकलेच जायचे, पण हा तर राजा सगळे संपत्ती आणि सैन्य घेऊन चालला. तर जे गुरु होते ते गुरु अधिकारी होते. गुरु म्हणाले, बाळ शिष्या, अरे हे तुझं अज्ञान आहे. हा जो राजा आहे, राजा सिकंदर, हा अजिंक्य होता. जीवनामध्ये गगनच संपत्ती कमवली, पैसा कमवला, तरी त्याच्या जीवाला समाधान वाटलं नाही. म्हणून हा लोकांना संदेश देतो की हे माझ्या मायबापांनो, जीवनामध्ये संपत्ती कमवली, पैसा कमवला, पण आज तुमच्या देखत मी मोकळ्या हाताने चाललेलो आहे. म्हणून जीवनामध्ये तुम्ही किती संपत्ती कमवता, किती पैसा कमवता याला महत्व नाही, पण तुमचं मेल्याच्या नंतर नाव कोण घेते याला महत्व आहे. विठ्ठल मूर्त से गिरद बड़ी बिन पंख उड़ जाए, मूर्त से गिरद बड़ी बिन पंख उड़ जाए, मूर्त तो जाती रही गिरद कबहू न जाए. मूर्ती जाणारी पण कीर्ती मात्र राहणारी आहे. कारण शरीर कशामध्ये आहे, स्वभाव कशामध्ये आहे. मला सांगा, आंबा किती दिवस फ्रीज मध्ये ठेवला तो नाशणार नाही नव्हे, एक दिवस तो नाशणारच. का? कारण त्याचा नाशना हा त्याचा मूळ स्वभाव आहे. म्हणून हे शरीर कसं आहे, नाशवान आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतायत, आणि शरीर जात आघवे नाशवंत स्वभावे, म्हणून तुला झुंजावे पंडू कुमारा. कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना
असं नाहीये. काय कौरवांना एक दिवस घालणारा आहे. म्हणून तू काय कर, तुझ्या वाट्याला आलेलं कर्म कर आणि युद्ध कर अर्जुना. फळाची चिंता करू नको. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय करायला पाहिजे, आपण नामस्मरण करायला पाहिजे. कारण आपण जर नामस्मरण केलं तर काय होत आहे, आपल्याला आत्मप्रचिती होते. म्हणून आपण काय केलं पाहिजे, हे शरीर नाशवर आहे हा सिद्धांत जाणला पाहिजे. ज्याला हा सिद्धांत कळला तो खरा शहाणा. शहाणा बधने घेतो सोपे आहे सर्व म्हणे शहाणा तो धने घेतोय ते. तोच खरा शहाणा आहे ज्याला काय कळलंय, हे शरीर स्वभाव नाशामध्ये आहे हे कळलं. तेच लोक काय करतायत, नामस्मरण करतायत, पुण्यनिधी करतायत आणि काय करतायत, उच्च पदाला प्राप्त होत आहेत. आपण काय करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे. कारण आपण जर चांगले कर्म केले, चांगले जर विचार ठेवले तर काय होतंय, आपल्या जीवनामध्ये फळप्राप्ती चांगली होती. कारण चांगला विचार करणं हा काय, सुविचार आहे आणि वाईट कर्म करणं कुविचार आहे. मग आपण काय करायला पाहिजे, चांगलं कर्म करायला पाहिजे आणि चांगलं काय करायला पाहिजे, सुविचार ठेवला पाहिजे. 18 पगड जातीमध्ये अवतीर्ण झालेल्या संतांनी काय केलंय, जीवन कसं जगावं हे आपल्याला साधं आणि सोपं साधन सांगितलेलं आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, सोपं साधन सांगितलंय. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी हो. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा आहे. जग त्याची वारी करतो तो सावता महाराजांची वारी करतो. आपण त्याची वारी करतो तो सावता महाराजांना खुरपू लागतो. जनाबाईला काय करावं लागतं, दळू लागतो. सुंदर माझे जाते गिरे बहु तेरे के आणि काय करू लागतंय, सावता महाराजाला खुरपू लागतो. सज्जन कसयास विकू लागे, मास माळ्या सावत्यास खुरपू लागे. कशामुळे, त्यांनी जीवनामध्ये साधं आणि सोपं साधन कोणतं, घेता नाम विठोबाचं, देवाचं नाव घेतलं तर काय होतंय, पर्वत जळती पापाची आणि या गुणाचं काय होतंय, उद्धार होतोय. म्हणून 18 पगडमध्ये जातीमध्ये अवतरलेल्या संतांनी काय केलंय, नामस्मरण केलं, सोपं साधन सांगितलं. सोपे बर माझा
सांगितले संती सोपे बरवा समाधीचं सुख इतकं आहे की ते सांगता येत नाही. त्याला आषाढी वारीला यावं लागतं तेव्हा समाधीचा सुख सोहळ्याचं सुख आपल्याला या डोळ्याने बघता येते पाहता येते. आपल्या जीवनाचं जर खरं सार्थक आहे तर काय आहे? डोळे भरून या पाहिन तुझे मुख, कान भरून या ऐकिन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती, ते मज विश्रांती देई देवा. काय म्हणतात तुकाराम महाराज? जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सार्थक करायचं काय करावं लागेल? तुका मरे जन्म आल्याचे सार्थक, तुका मरे जन्म आल्याचे सार्थक, या डोळ्यात जर देवाला बघितलं तर आपल्या जीवनाचं सार्थक आहे. म्हणून आपण काय करायला पाहिजे? जीवनाचं सार्थक करून गेलं पाहिजे. विठ्ठल आपल्या जीवनामध्ये आपण काय करायला पाहिजे? नामस्मरण करायला पाहिजे, पुण्यकर्म करायला पाहिजे, तर आपला शेवट चांगला होतो. पुण्य करण्याचं जे फळ आहे ते फक्त मनुष्य देहामध्येच आहे, बाकीच्या देहामध्ये नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. पक्षाला पापही कळत नाही, पुण्य कळत नाही. कळतं कोणाला? मनुष्याला. मनुष्याला सहस्रेषु. म्हणून असा मनुष्य देह हा दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ झाला शतवर्षाची गणना. जीवनामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आलेल्या आहेत. काय आहे त्या? दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रहेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुष संश्रय. आता काय? भजन करावे सांगतो विठ्ठल. पहिली गोष्ट मनुष्य देह हा दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट मुमुक्षत्व म्हणजे काय? मोक्षाची इथं कमतरता आहे. कमतरता म्हणजे मोक्ष मिळाला आपल्याला देह मिळाला, पण आपल्याला जर मोक्षाची इच्छा असेल तर फायदा होणार काय? बर, आपल्याला नरदेह मिळाला, मनुष्याचा जन्मही मिळाला आणि आपल्या मोक्षाची पण इच्छा आहे, पण तिसरं काय लागतंय? साधूचा संगती लागते, ज्ञानोबा माऊलींची संगती लागते. म्हणून महापुरुष संश्रय. पहिली गोष्ट काय लागते? मनुष्य जन्म लागतो. दुसरी गोष्ट मोक्षाची इच्छा पाहिजे आणि तिसरी गोष्ट ही संतांची संगती पाहिजे. त्याच्याशिवाय माणसाला या देहातून काय होतंय? मोक्ष प्राप्ती भेटत नाही. विठ्ठल
कोटी यज्ञ जरी केले आपण तर एक जरी देवाचं नाव घेतलं तरी त्या कोटीच्या यज्ञाची बरोबरी एक नामस्मरण करते. मग असं नामस्मरण आपण का करू नये? करायला पाहिजे. जर आपण जीवनामध्ये नामस्मरण केलं तर काय होतंय? तिळतिळ पुण्य साचा पडेल. मग आपल्या जीवनामध्ये पुण्याची काय होते? वाढ होते. आणि पुण्याची जर वाढ झाली तर काय होतंय? मोक्ष पदाला आपण प्राप्त होतोय. म्हणून आपण जीवनामध्ये काय करायला पाहिजे? तर पुण्यस्मरण किंवा नामस्मरण करायला पाहिजे. जर आपण तसं केलं तर आपल्याला काय करतायत? लोक नावं ठेवतायत. पण महाराज म्हणताय निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मग हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासोरी. का? याच्या पलीकडचं पाप पुण्याच्या पलीकडचं प्रमाण. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येणे पाप पुण्य का. पाप पुण्याच्या पलीकडचं जीवन जगायला पाहिजे असं कोण सांगताय? तुकाराम महाराज सांगताय. म्हणून आपण काय करायला पाहिजे जीवनामध्ये? तर स्मरण करायला पाहिजे. आणि काय करायला पाहिजे? देवाचं स्मरण करायला पाहिजे. आपल्या पूर्वजांचं स्मरण करायला पाहिजे. तेव्हा आपल्या या जीवनातून आपल्याला सुख भेटेल, समाधान भेटेल. विठ्ठल जर आपण तसं केलं नाही तर काय होईल? वाईटाचं जर आपण अनुकरण केलं तर आपल्याला काय होत आहे? अनेक जन्मजन्मी दुःख यातना भोगावी लागतात. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. जो दुर्योधन आहे त्याला सतत काय वाटतंय की पांडवाचं जे जीवन आहे ते नष्ट व्हावं. मग शकुनी मामा काय होतोय? भांजा, अरे हे भांजा, अरे तुझ्या चेहऱ्यावर सतत नाराजगी असते, तू सतत दुःखात असतो. बरं त्या दुःखाचं कारणही मला माहिती आहे. तुला असं वाटतंय ना पांडवाचं जीवन नष्ट व्हावं? होय पण मामा लय गाव भरले पण काही लागू आहे ना. अरे या शकुनी मामाचा विचार घेतल्याशिवाय तुझं स्वप्न साकार होणार नाही. तू काय कर, मी सांगतो तसं कर. आता काय करताय? मामा काय सांगतो माझे काय ऐकतो ते तुम्हाला मी सांगतो. भजन करा विठ्ठल. शकुनी मामा म्हणतो अरे दुर्योधना, पांडवाचं जीवन सत्वशील आहे. कसं आहे? सत्वशील आहे. आणि सत्याचा नेहमी काय होतो? विजय होतो. सत्यम शिवम सुंदरम, हा सत्यम शिवम सुंदरम. सत्याचं काय आहे? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सत्याचा विजय होतो. सत्य सत्यच असते. म्हणून पांडवाचं काय आहे? जीवन सत्याचं आहे, सत्वशील आहे. जर तुला हे सत्वशील जर भंग करायचं असेल तर काय कर? मी तुला एक युक्ती सांगतो ते कर. दुर्वास ऋषींना राज दरबारात बोलवून घे, त्यांचं आदर आतिथ्य कर आणि त्यांना काय म्हण? तुम्ही पांडवाच्या घरी मध्यरात्रीला 60,000 शिष्यासहित इच्छा भोजनाला जावं अशी राजपुत्राचा हट्ट आहे, असं हट्ट कर. ठरल्याप्रमाणे दुर्वास ऋषीला बोलून घेतलं. आदर आतिथ्य केलं दुर्योधनाने. आणि दुर्योधन काय म्हणतोय? ऋषीला म्हणू लागला, दुर्वास ऋषी महाराज माझं एक तुम्हाला मागणं आहे. तुम्ही 60,000 शिष्यासहित मध्यरात्रीला पांडवाच्या घरी जाऊन इच्छा भोजन मागावं. दुर्वास ऋषी म्हणला नाही ठीक आहे बेटा, सज्जनाशी कळे दुर्जनाची बुद्धी. मग आता काय झालंय? 60,000 शिष्यासहित मध्यरात्रीला, मध्यरात्री म्हणजे 12-12:30 रात्रीच्या सगळा 60,000 शिष्य आणि दुर्वास ऋषी कुठे निघाले? पांडवांच्या घरी. दिंडी सगळी फौज फाटा घेऊन पांडवांच्या घरी हजर झाले आणि आवाज देत आहे, धर्मा, अरे हे धर्मा. धर्मराजाने दरवाजा उघडून बघितला तर कोण? दुर्वास ऋषी आणि 60,000 मंडळी. 60,000 नाही, 60,000. मग काय झालं?
इतके जण बघितले तर धर्मराजाला आनंद झाला. संत येते घरात तुळशी दिवाळी दसरा. संत घरी आला काय होतंय? आनंद वाटतोय. द्रौपदीला बोलून घेतलं, द्रौपदी अरे बघ कोण आलंय. धर्मराजाने साष्टांग दंडवत घातला. पण दुर्वासोशी काय म्हणू लागले, अरे धर्मा, अरे आलो तरी कशासाठी ते अगोदर विचार ना. मग विचारलं आणि मग दुर्वासोशी म्हणू लागले, अरे धर्मा, तुझ्याकडे 60,000 शिष्यासहित इच्छा भोजनासाठी आलो मध्यरात्रीला. पण द्रौपदीला लगेच कळलं हे पांडवाचा की हे पांडवावर संकट आहे, हा दुश्मनाने नाव रचलेला आहे. तिला झटकन लक्षात आलं. कारण साधू संत येणं वाईट नाही, पण 60,000 शिष्यासहित ते पण मध्यरात्रीला. अहो तर 6 पावणे दिवस आले तर समजत नाही. आलो करू नका वाटा करू. 60,000 शिष्याला काय करणार. तर 60,000 शिष्य आले, पण तरी पण द्रौपदी काय म्हणाली, काळजी करू नका मालक. दुर्वासोशीला म्हणू लागले, महाराज रात्रीचा प्रहर कळून गेला, तुम्ही काय करा, गंगेवर स्नानाला जा, तोपर्यंत तुमचा इच्छा भोजन तयार होईल. सगळे 60,000 शिष्य गंगेवर स्नान करायला गेले आणि द्रौपदीने काय केलंय, धावा केला. कोठे गुंतला श्री द्वारकेचा काय केलंय, कृष्ण परमात्म्याला धावा केलाय. काय म्हणू लागली की, अरे देवा, अरे जर तू देवच असेल तर हात धुण्यासाठी तुझ्या बहिणीच्या घरी ये. देवाने काय केलंय इथं वर्णन आहे. दक्ष तरी शास्त्राचे मुलीने साहित्य करायचे, वारीने साहित्य भाडे टाकूया धावे. आईचा कृपेचा सादर घालून या स्तंभ होईल. देव तिला प्रकट झाले. काय म्हणू लागले, अगं द्रौपदी, हातातला घास टाकून आलो, काहीतरी जेवायला दे. द्रौपदी म्हणू लागली, ज्याचा कंटाळा त्याचा वरवळा देवा. अरे जेवणाचं संकट पडलं म्हणून तुला बोलवलं, तू काय मागतो, तर जेवणच मागतोय. अरे तसं नाही रे द्रौपदी, तुझ्या हाताचं उष्ट पान जरी मला दिलं तरी आमच्या भावाची भूक भागेल. बघतो म्हणे काय आहे का, त्या भांड्यामध्ये थोडासा दाणा आणि उष्ट पान दिलं आणि देवाने काय केलं, तृप्तीचा ढेकर दिला. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न कळवे अर्थ उपनिषदा. उपनिषदाला सुद्धा कळला नाही हा कसा आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. उष्ट पान कवायला पहिलं घेतलं आणि नंतर काय बोलू लागले, द्रौपदी आता काळजी करू नको, तुझा भाऊ आहे ना. 60,000 शिष्याची तयारी गंगेच्या वाळवंटामध्ये कृष्ण परमात्म्याने केली. मायावी मंडप दिला, 60,000 शिष्याचे पात्र लावले आणि माझे वैकुंठाचे बाबा भाकड बाबा सांगायचे की 60,000 तुट्या बसवल्या. कशासाठी, पाण्यासाठी नाही, साजूक तुपासाठी. कारण बाबा म्हणायचे कोणाचंही जेवण कृष्ण
कृष्ण परमात्म्याचं. मग वाडाला भाकड महाराजांनी कशाला मागं राहायचं? म्हणून 60,000 तुपाच्या तुट्ट्या बसवल्या. आणि मग काय झालंय, ऋषी मुनी गंगेवरून स्नान करून वरती आले आणि भक्त तर महावीर मंडप, त्यांना वाटलं हे धर्मराजाचं जेवण आहे. मग सगळे ऋषी मंडळी काय केलंय, ताटावर बसले. वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजवन होते नाम घेता भूपाचे. जीवन तरी जीवित्वान, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण हे जाणे जे यज्ञ कर्म. बसा, आपल्याला थोडा वेळ आहे. त्यात 60,000 शिष्य बसली. बसल्यावर इतकं जेवली, तृप्ती झाली जैसी साधने सरती अपयशी. इतकं जेवली की पोटाच्या आड्या उकलल्या, पण नंतर वागता येईना. असं काय करू लागली, एकमेका देऊ मुखी, एकामेकाच्या घास तोंडात घालायला लागले. कारण खाली वागता येईना. कारण ते जेवण कोणाचं होतं, कृष्ण परमात्म्याचं. अहो, एखाद्या चांगल्या माऊलीने जर भाजी केली तर माणूस बोट चाटून खाता येईल, तर मग ते कृष्ण परमात्म्याचं जेवण असेल, कसं असेल. म्हणून इतकं जेवली की अनावर झाले. जिथं जेवली तिथे झोपली. झोपल्याच्या नंतर भीमदादाने आवाज आला, हे ऋषी मुनींनो, ज्या पांडवाच्या घरी इच्छा भोजनाला तुम्ही आलात तिथं इच्छा भोजन तयार आहे, चला मी तुम्हाला घेण्यासाठी आलो. आता ऋषी म्हणू लागले, अरे भीमा, अरे हे कोणाचं आहे? ते म्हणे, ते मला माहित नाही, माझ्यासोबत चला. आता विषय असा आहे, संपत्तीची माणसाला किती हवा असते. मरेपर्यंत माणूस काय करतो, आव आव आव, हवा अलीकडे आणि मरण पलीकडे. पण हाव पलीकडे, मरण अलीकडे, हाव पलीकडे. आता तुम्ही समजून घ्या. विठ्ठल ते काय झालंय, इतकी जेवली की त्यांना पोट भरून आले. म्हणून ते काय बोलू लागले, आता काय बाबा भीमा, आता नको. कारण तुम्ही एखाद्याला जेवू घाला, त्याचं पोट भरलं आणि त्याला आग्रह करा, तो म्हणतो तुमच्या पाया पडतो, पण मागच्या घरात जाऊ दे. काहून भरलं म्हणतो, आता इच्छा नाही. मग तसं ऋषी म्हणून म्हणाले, भीमा, अरे इच्छा नाही आता. पण भीमदादा म्हणते, भीमदादा म्हणे, तुम्ही सत्व गेला कुणा आता पांडवाच्या घरी ना, चालावं लागेल. अरे तुम्हाला नाही यायचं, आम्हाला नाही यायचं. भीमाचा दोर असा आथरला आणि 60,000 शिष्याचा भारा बांधला, मुळी बांधली आणि इकडचा दोर पलीकडच्या मुठीतून होऊन घेतला. भाषा कळते ना, दोरीतून होऊन घेतला आणि काय केलं, अशा त्या भाऱ्याला असा टच दिली आणि टार 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 काय केलं, मुळी आवडली. आता काय झालं असेल, तुमच्यापेक्षा मला लवकर सांगताय, अर्ध पुढून पडलं, अर्ध मागून पडलं. विठ्ठल त्या मुलीमध्ये, त्या भाऱ्यामध्ये कोण होतं, 60,000 शिष्य. बरं, ते शिष्य का आपल्यासारखे भोगी होते का? नाही. जाळूनी संसार बैसलो अंगणी, ज्यांच्या जाटा जमिनीला टेकलेला आहे, नखाच्या चुंबळी ओढलेला आहे, असे ऋषी म्हणी. पण त्या भाऱ्यात कसं काय सापडले, तर मागं चला. काय केलंय, वाईटाचं अनुकरण केलंय. दुर्योधनाने काय सांगितलंय, इच्छा भोजन मागा, आणि ते दुर्वास ऋषीने ऐकलं. म्हणून ह्या ऋषी मुनींची भजनी झाली. म्हणून वाईटाच्या पाठीमागे काय आहे, दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल.
महाराज तुम्ही विचारावर फार लावून धरली हो. भागवतामध्ये 11 स्कंदामध्ये पुरावा मिळतोय. भागवतकार काय सांगताय? कृपाळुता, आद्रवता, सहनशीलता, सत्यता, शुद्धता, समता आणि परोपकारता, हे 7 गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये आहे तो खरा काय आहे? सुखी आहे. असे हे जे 7 गोष्टी आहेत त्या माझ्या 18 पगड जातीमध्ये अवतरण आलेले संत जे आहेत त्या वारकरी संतांच्या जीवनामध्ये मूर्तिमंत नांदत होत्या. कृपाळुता, किती कृपा! कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर महाराज इतके कृपाळ आहे, इतके कृपाळ आहे, कोणी जरी आलं तरी असं म्हणतात की कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर. भूताची दया हे भांडवल संताजवळ भूत जरी आली तरी काय आहे? दया आहे. सहनशीलता, किती सहनशीलता! शिवबाकासराच्या बायकोने एक दिवशी काय केलंय? ती म्हणू लागली ही माझ्या नवऱ्याला सगळ्या तुकाराम महाराजांचा नाद लागलाय, कुठेही गेले की तुकाराम महाराज सोबत निघतायत म्हणे. एक काम करू आपण, तुकाराम महाराजांचं काय करू? काटा काढू. म्हणून काय करू लागली? रात्रभर जळतण आणलं आणि तिला काय केलं? रात्रभर पाणी उकळलं आणि सकाळी काय म्हणते शोभाकासराला, अहो तुमच्या गुरुंना आंघोळीला बोलव ना घरी. आता याला वाटलं ही रात्रंदिवस तुकाराम महाराजाला शिव्या देते आणि आज म्हणते आंघोळीला घेऊन या. आनंद वाटला त्याला. तुकाराम महाराजाला बोलून घेतला आंघोळीला आणि काय केलं? तुकाराम महाराज नामस्मरण करत होते. नामस्मरण करता करता काय केलंय? उघड्या अंगाने नाणीमध्ये बसलेले आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, त्यांचं भजन चालू होतं. या सांगण्याने काय केलं? रात्रभर उकळलेलं पाणी आणलं आणि तुकाराम महाराजांच्या अंगावर ओतलं. ओतल्यामधून काय झालंय? जसं चमडे असे गळून खाली पडू लागले. तर तुकाराम महाराजांनी मागवून बघितलं नाही. काय करू लागले? काय करू लागले? जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा. काय करू लागली? ते म्हणू लागले देवा अरे खूप आग होते रे बाबा, तू ये आणि माझ्या अंगाची आग कमी कर. पण त्या जाण्याने थोडं पण दया दाखवली नाही. इतकी सहनशीलता. आता जे तुकाराम असतात एका फाटक्यात दावत यावं जागीच. पण ते जगद्गुरु तुकाराम महाराज होते, त्यांनी माग सुद्धा वळून बघितलं नाही कोणी पाणी टाकलं. पण काय म्हणू लागले? जळे माझी काया लागला वडवा, धावरे केशवा माय बापा. अरे पेटलं रे बाबा. हे काय म्हणताय? याला म्हणताय जीवनातलं संयम. किती संयम! तर माग सुद्धा वळून बघितलं नाही. समता, इतकी समता. यारी आरे लाग थोर न पाही यादी कुळाचा विचार. इतकी समता. आणि मान सन्मानाच्या बाबतीत शिखर आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया.
सन्मानाचा शिखर तेही निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा. म्हणून माणसाने चांगल्या व्यक्तीबद्दल काय वाईट बोललं नाही पाहिजे, विचार करून बोललं पाहिजे. मान सन्मानाच्या बाबतीत शिखर. पुढचं काय आहे? शुद्धता. किती शुद्धता? समानता, सहनशीलता, आग्रहता, परोपकारता. परोपकार म्हणजे काय? परोपकार म्हणजे कोणी जरी आलं तरी त्याच्यावर परोपकार करणारे. लहान येऊ मोठा येऊ त्याला काय करायचं? त्याची लंका पार लावायची. म्हणून किती परोपकार? तर सांगण्याच्या पलीकडचा परोपकार. असे माझे वारकरी संत आहेत. असे वारकरी संत जीवनामध्ये मूर्तिमंत असे त्यांच्यामध्ये गुण आणत होते. कोणते गुण आणत होते? कृपाळुता, आग्रहता, सहनशीलता, सत्यता, शुद्धता आणि परोपकारता. विठ्ठल विठ्ठल. सुखाच्या बाबतीत प्रत्येकाला तुम्ही जाऊन विचारा. प्रत्येकाला सुख हवं आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावेना जीवे. कोणाला जीवनामध्ये असं कोणी नवस केलाय की माझ्या पत्रामध्ये दुःख यावं? नाही. प्रत्येकाला सुखाची हवा आहे. उलट देवाला नवस करताय की सुख भेटावं. प्रत्येकाची सुखाची साधना वेगवेगळी आहे पण फळप्राप्ती एकच आहे. कोणाला पिक्चरला गेल्यावर सुख वाटत असेल, कोणाला कीर्तनात बसल्यावर सुख वाटत असेल, कोणाला तमाशात गेल्यावर सुख वाटत असेल. प्रत्येकाची सुखाची साधना वेगवेगळी आहे पण फळप्राप्ती कशी आहे? एकच आहे. निवडणुकीला जर माणूस उभा राहिला तो अपक्ष का असावा पण त्याला जर जाऊन विचारलं कसं वाटतं तुम्हाला, त्या तुमच्या फुलीबद्दल मतदानाबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तर तो म्हणतोय जर निवडणूक चालू झाली तर स्वप्न पडताय, स्वप्न निवडून आणायचे. अहो तुम्ही अपक्ष असू द्या ना पण माझं ते तितकंच प्रेम त्या फुलीबद्दल मताबद्दल आहे. आणि जर ज्याला पक्षाचं चिन्ह भेटलं त्याला विचारा, तो मलाही तितकंच प्रेम आहे. म्हणजे प्रत्येकाचं मताबद्दल एक मत आहे, दुमत नाही. प्रत्येकाला काय पाहिजे? मतावर तितकंच प्रेम आहे. तसं सुखाच्या बाबतीत प्रत्येकाला काय आहे? सुख प्रिय आहे पण ते सुख आहे का? दारू पिणारा पण काय म्हणतोय? क्या बात है. आणि दारू न पिणारा पण काय म्हणतो? क्या बात है. एकाला दारू पिणारामध्ये सुख आहे आणि एकाला न पिणारामध्ये सुख आहे. म्हणजे हे शाश्वत सुख नाही, सुखा भास आहे. खऱ्या सुख कुठं आहे? तेच माझा बघाच्या पहिल्या चरणात सांगता येईल.
करून घ्यावा तेने विहीन जीवा सुख होईल. आपण काय करा एक देव करून घ्या. का? कारण जीवनामध्ये जर आपण देवाला जवळ केलं, जीवनामध्ये देव सार्वभौम सगळं देव आहे, बाकी सगळं जग काय आहे आसार आहे. आसार म्हणजे काय? त्याच्यात तथ्य नाही. एक परमात्मा जर आपला करून घेतलाय तर जीवनामध्ये सुख प्राप्ती होते असं महाराज सांगताय. कारण शून्याच्या ठाई जग आहे आणि एकाच्या ठाई परमात्मा आहे. मला सांगा, शून्य काढले, वही भरून किंवा पुस्तक भरून किंवा असं फळा भरून जर शून्य काढले तर शून्य काय आहे? शून्यच आहे. पण एक जर काढला आणि त्याच्या पाठीमागे जर शून्य दिलं तर काय झालंय? 10. अजून शून्य दिला आता 100. बोला मंडळी, अजून शून्य दिला आता 1000. अजून शून्य दिला आता 10,000. अजून शून्य दिला आता अजून शून्य एक दिला अजून शून्य दिला आता 1 कोटी. अजून एक शून्य दिला आता अजून एक शून्य दिला आता 1 अब्ज. अजून एक शून्य दिला आता. पण एक उचलून घेतला आता किती? शून्य. जसं एक उचलून घेतल्यावर शून्य शून्य आहे, तसं एकाच्या ठाई परमात्मा आहे आणि शून्याच्या ठाई जग आहे. शून्याला किंमत आहे पण एक असल्यावर, तसं आपल्या जीवनामध्ये एक असल्याशिवाय आपल्याला किंमत नाही. एक म्हणजे परमात्मा असल्याशिवाय आपल्या जीवनाला किंमत नाही. आपलं जे जीवन आहे ते शून्य आहे. म्हणून शून्याच्या ठाई जग आहे आणि एकाच्या ठाई परमात्मा आहे. विठ्ठल असा परमात्मा. पण आपल्याला काय पाहिजे? सर्वसामान्याला काय पाहिजे? कारण सर्वसामान्याला काय पाहिजे तर सुख पाहिजे. कारण सुख असल्याशिवाय, फायदा असल्याशिवाय माणसं काम करत नाही. शास्त्रामध्ये पुरावा आहे, प्रयोजन संप्रवृत्ते कारणं फललक्षणं प्रयोजनं मनुष्यं मंदोपि प्रवर्तते. म्हणजे काय? प्रयोजन असल्याशिवाय मूर्ख व्यक्ती सुद्धा कार्य करत नाही. आमचे सारंग महाराज म्हणायचे, एखादा पागल दगड जरी वेचला असला तर आपण मग त्याला म्हणायचं, अरे दगड कसं करतो भल्या माणसा? तो म्हणतो ते पैसे काय? कारण त्याच्या पाठीमागे उद्देश काय? तर पैसे. म्हणजे त्याचा काहीतरी उद्देश असल्याशिवाय तो कार्य करत नाही, मूर्ख व्यक्ती सुद्धा. म्हणून सर्वसामान्य लोक काय म्हणतायत? देवाचं नाव आम्ही घेतो, बरं ठीक आहे, पण काय फायदा आहे? तर महाराज म्हणतायत, तुम्हाला सुख पाहिजे असेल तर देवाचं नाव घ्यायचं. आणि जर तुम्ही देवाचं नाव तुमच्या जीवनामध्ये जर घेत नाही आणि तुम्ही जे साधन हातात घेतलेलं आहे ते कसं आहे? तेच मार्गभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये
माईके दुःखाचे जनते नाही अनियंती अवसानी येनती माईके दुःखाची जननी. आपण जे साधन जे सध्या आहे आपण ज्या साधनामध्ये संसारामध्ये संसार कसा आहे संसार दुःखाचे मूळ म्हणून आपण काय आहे इथं दुःखाची जनिती आहे संसारात दुःखाचं जनित आहे म्हणून आपल्याला इथं सुख शोधताय आपण तर सुख भेटणार नाही का कारण संसारामध्ये सुखच नाही तर भेटेल कसं दुःखाची जनिती नाही आणि अगदी अवसानी म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्याला आधी नाही अंत नाही दुःखाला. संसार कधी रडायला लावतो तर कधी हसायला लावतो ही संसाराची गंमत आहे. म्हणून नाही आधी अंती अवसानी भजन करावे दृष्टांत सांगतो विठ्ठला. एक राजा होता त्याला बऱ्याच वर्षापासून काही मुलबाळ होईना म्हणून त्यांनी काय केलं देवीला नवस केला. सत्वर पाव भवानी आई रडगावा हिरे तुला सत्वर पाव भवानी आई रडगावा हिरे तुला सत्वर पाव भवानी आई रडगावा हिरे तुला. काय केलंय नवस केला. नवस केल्यावर देवी काय झाली पावन झाली आणि देवीने काय केलं पुत्र प्राप्ती झाली. मग आता पुत्र जन्माला आले म्हणल्यावर किती आनंद इतका आनंद की त्यांनी काय केलं राजाने सगळ्या नगरामध्ये पेढे एकत्र केले आणि जनतेला वाटू लागले. जा म्हणे सेवकांनो सगळ्या जनतेला काय करा पेढे वाटा म्हणे. आणि मग सगळे काय करू लागले सेवक पेढे वाटू लागले. अर्ध्या नगराला पेढे वाटणं झाले. पेढे वाटण्याचा कार्यक्रम चालूच आहे आणि तितक्यात एक माणूस आला. तो तर थांबा पेढे वाटणं बंद करा. तो प्रमाण अरे राजाचा आदेश आहे भले माणसा आणि तू का बंद करा म्हणतो. हो मला राजानेच पाठवलं म्हणे बंद करा ते पेढे पाठवलं. पण का ज्याच्यासाठी तुम्ही पेढे वाटताय तो राजकुमार मेला. काय झाला मेला वारला. जो आता जन्माला तेव्हा काय होता आनंद होता आणि आता काय झालं दुःखाच्या सणाया चालू झाल्या. तर याला काय म्हणताय आनंद आणि लगेच दुःख म्हणजे संसारात काय नाही आधी अंती अवसानी. याला आधी नाही अंत नाही इतकं दुःख जीवनामध्ये आहे. म्हणून असं दुःख जर आपण पदरामध्ये घेतोय तर काय फलप्राप्ती होईल तर काहीच होणार नाही. म्हणून आपण चांगलं कर्म केलं पाहिजे आणि देवाला आपलंसं केलं पाहिजे. पण महाराज देवाला आपलंसं करण्यामध्ये कसं करा हे तुम्ही सांगावं. तेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतायत. अविनाश करी आपुली माईके दुःखाचे जनिते नाही अभियंते अवसानी. काय आहे
अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे गोविंद गोविंद मना लागलिया छंद मुरली मरी माझाजी बजडे कसली जीवाला भूल पडे कसली जीवाला भूल पडे बोल राम 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 बोलो राम 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 हरे राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 मुरली हरि बसे या मूल्यवर काय या मूल्यवर प्रीत झाली कसली जीवाला भूल पडे या मूल्यवर माझं प्रेम चढलेलं आहे असं कोण म्हणते गवळण म्हणते म्हणून आपण गोविंद आपलासा केला पाहिजे म्हणजे कृष्ण परमात्मा जर आपल्यासा केला अविनाश करी आपुली असे लावी मना पिसे गोविंदाचे माणसाला देवाच्या नावाचं पिस लागलं पाहिजे पिस म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला आपण म्हणलं तुम्ही जरा वेडे का हो पण त्याला म्हणतो तुम्हाला पिसा लागला तोंड सांभाळून बोला म्हणजे वेड्याच्या वरती पिसाची स्टेप थोडीशी जास्त आहे पिसा म्हणजे जीवनामध्ये रात्रंदिवस तेच करायला पाहिजे म्हणून लावी मना पिसे गोविंदाचे गोविंदाचे म्हणजे पांडुरंग परमात्म्याचे आपण आपल्या जीवनामध्ये पिसा लावलं पाहिजे बरं असं जर आपण जीवनामध्ये केलं तर महाराज म्हणतात आम्हाला असं करता करता मरण जरी आलं तरी चालेल का तेच भारताच्या 14 चरणामध्ये सांगतात तुका मने Thank you.
तुका म्हणे का मरण्याचे सरे उत्तमचे ओढे कीर्तिमान. काय आहे? तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमचे ओढे कीर्ती मागे. जर असं देवाचं नामस्मरण करता करता मरण जरी आलं तरी काय होतंय? उत्तमाची उरे कीर्ती मागे. आज बाबा आपल्यात नाहीये तरी काय कीर्ती रूपाने ते आजही अजरामर आहे. ते गेल्याच्या नंतर आपण आज त्यांची पुण्यतिथी साजरी करतोय. का? कारण त्यांचं कर्मच असं होतं उत्तमाची उरे कीर्ती मागे. त्यांचं कर्मच एवढं उत्तम होतं की त्यांची कीर्ती आपण जरी गेलो तरी त्यांची कीर्ती अजरामर राहील. का? कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सत्कर्म केले, चांगलं कर्म केलं, चांगला विचार केला आणि लोकांनाही काय केलं? चांगला मार्ग दाखवला. या जगामध्ये मार्ग दाखवणाऱ्याचा अभाव आहे. तुम्हाला यावं अशी कोणाची इच्छा नाही. जर गुरुजी सोडले तर गुरुला असं वाटतं की शिष्याने माझ्यापेक्षा पण मोठं हो. आई वडिलांना पण असं वाटतंय की मुलगा माझ्यापेक्षा मोठा व्हावा, पण तिसऱ्या व्यक्तीला कोणालाही वाटत नाही. त्याचा अभाव आहे. म्हणून जीवनामध्ये मार्ग दाखवणं जर चांगला असला तर जीवनाचं कल्याण होतंय. तुम्ही सगळे जे गुरुजन मंडळी तुम्ही भाग्यशाली आहे की तुम्हाला सारखे महाराज गुरुजी लाभले. का? कारण ते तुम्हाला सध्या मार्ग दाखवत आहे. जर मार्ग जर अचूक असला तर माणूस काय करतोय? शिखरापर्यंत पोहोचतो. मार्ग सांगणारा जर चांगला नसला तर जीवनाचं कल्याण होत नाही, मात्र होतं. पण तुम्हाला जर चांगलं असं म्हणताय काय दुधू भोपळ्याचा वेळ कडुलिंबावर गेला आणि संगतीने तोही कडू झाला. जर चांगली संग जर लावताना जर चांगली लावली तर जीवनाचं कल्याण होतं. म्हणून माझ्या बाबाने जीवनामध्ये सत्कर्म केलं आणि काय केलंय तर बाबांचं एवढं जीवनामध्ये धाडस होतं, एवढं धाडस होतं की ते माझ्या देखत मी तेव्हा लहान होतो 10 वर्षाचा. पण आम्ही परभणीला कीर्तनाला गेलो आणि कीर्तन झालं रात्री 2 वाजता. आम्ही 2-2:30 वाजता शेतामध्ये आलो. महाराज बाबा 2-2:30 वाजता पहिले ते जिमीच्या मोटरला पाणी भरायच्या त्या गाड्यावर खाली असतात पानभरी मोटर होत्या पानभरी. मग त्या मोटरमध्ये पाणी भरायला लागायचं. बाबा रात्री 2:30 वाजता त्या विहिरीत उतरून पाणी भरायचे आणि मोटर चालू करायचे. मी म्हणायचो बाबा आताच आपण कीर्तन करून आलो, आपल्याला कशाची कमी हो, तुम्ही आता उतरताय खाली 2:30 वाजता. तो म्हणला बाबा म्हणू लागले बाळा अरे तुझं अज्ञान आहे. जीवनामध्ये जर आपल्याला काही कर्म चांगलं करायचं असेल तर माणसाला थांबलं नाही पाहिजे. काही ना काहीतरी जीवनामध्ये सतत करायला पाहिजे. कारण मी सांगून गेलो की शरीर कशामध्ये आहे? स्वभाव कशामध्ये? एक दिवस याला आपण जाणणारच आहे. मग याला काय करायचं? याचा जास्त लाड करायचा नाही. जेवढं 2 हाताने होईल तेवढं करायचं. म्हणून माझे बाबा रात्री 2:30 वाजता विहिरीत उतरून सुद्धा मोटर चालू करायची. का? ते म्हणायचे आपल्याला करायची गरज नाही, पण जीवनामध्ये थांबलं नाही पाहिजे. जो थांबला तो संपला, असं बाबांचं वाक्य होतं. म्हणून बाबा जीवनामध्ये असे तत्पर होते. बाबा म्हणायचे युद्धामध्ये योद्धाशी अटेन्शन पाहिजे. गोळ्या बांधे असतात धरून तर जमतंय युद्धामध्ये नाही पडत. कसं पाहिजे? अटेन्शन पाहिजे. म्हणून जीवन हे सुद्धा काय? जीवन हे संग्राम आहे, युद्धभूमीची जागा आहे. म्हणून आपण जीवनामध्ये असं तत्पर असलं पाहिजे असे बाबा म्हणायचे. म्हणून माझ्या बाबांचं मी जीवन अतिशय जवळून बघितलं आणि त्यांचं असं जीवन होतं. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंक, म्हणजे निष्कलंकित जीवन बाबा जगले. म्हणून आपण बाबांचं आज बाबा गेल्यावर सुद्धा काय करतोय? नाव घेतोय. मला महाराज काय म्हणले की चांगले चांगले कीर्तन करायला सुद्धा जॅकेट घालायला लोक अजूनही काम कसं करतायत, म्हणजे घालू वाटत नाही, कोणी बोलत म्हणून. पण बाबा 35-40 वर्षापूर्वी जॅकेट घालून कीर्तन करायचे.
त्यांनी म्हणजे जॅकेटची जी आहे का प्रकार ती बाबाने आणली असं सार महाराज म्हणतात, मी नाही. कारण जीवनामध्ये बाबांचं कर्म असं होतं की ते हिंमतवान होतं, इतकी हिंमत, खिशात काही जरी नसलं तरी पण करण्याची ताकद बाबात होते. असं म्हणतात की जिथं लाथ पाणी तिथं पाणी काढेल, असं काहीच जीवनाची शैली असते. तशी माझ्या बाबा होते. बाबाने जीवनामध्ये कधीच माघार घेतली नाही. कोणी जरी बाबाला भेटायला गेले तर बाबा म्हणायचे, ठीक आहे काय टेन्शन घेऊ नका, जीवनामध्ये सगळ्या चालू गोष्टी चालूच राहतात, उतार चढाव जीवनामध्ये येतच राहतो, काळजी करायचं काम नाही. म्हणजे बाबा काय करायचे, सगळ्यांना धीर द्यायचे. त्यांचं काय होत आहे, जीवनात असं संयममय होत आहे की त्यांनी जीवनात कधी हार मारली नाही. म्हणून उत्तम जीवरे कीर्ती मागे. बाबाचं कीर्तन म्हणजे कीर्तनच होतं. महाराज म्हणले की बाबा तुझ्या कीर्तनातले बादशाह होते, आवाजाचा बादशाह. कधी बाबाच्या जीवनात चोरी गेला नाही. बाबाचं जर कीर्तन असला ऐकायचं असेल तर काल्याचं कीर्तन ऐकलं पाहिजे. ते आपले जे तांडा आहे लमाण्याचा, तुकाराम महाराज राठोड महाराज आहे मृदंगाचार्य ख्यातनाम, ते म्हणते काला करावं तर फक्त बाबानेच, दुसरा कोणी करू नये. त्यांनी सगळे महाराष्ट्रातले कीर्तनकार आणले, ढोक आणले, इंदोरेकर आणले, जे काही टॉप 10 असेल ते कीर्तनकार आणून बघितले, पण त्यांना समाधान वाटलं नाही. कारण बाबांची गवळणच असे होते की माणसं असे देहभान विसरून जायचे. त्यांच्या गवळणी अशा मनाला स्पर्श करायचा, त्या स्पर्शाने माणूस असं मंत्रमुक्त व्हायचं. म्हणून जे बाबाने जीवनामध्ये कार्य केलं, असं कार्य 10-5% जरी माझ्या जीवनात घडलं तर माझ्या जीवनाचं काय होईल, सार्थक होईल. मी त्यांच्या पोटी जन्म घेतल्याचं सार्थक करायचं. म्हणून मी आज मला कीर्तनातलं काही येत नसताना बाबासारखं धाडस करून मी इथं उभा राहिलो. कारण धाडसच्याशिवाय काहीच नाही. आज मी 2 शब्द सांगतोय, ही माझ्या आई वडिलांची पुण्य आहे. म्हणून आज मला 2 शब्द सांगता आले, मांडता आले. जर काही चुकलं असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष, आणि जे काही चांगलं असेल ते माझ्या आई वडिलांमुळे मला इथं मांडता आलं. म्हणून जी सेवा जी झाली आज ती माझ्या वडिलांना मी समर्पित करतो. मला असं वाटतं महाराज 5 मिनिटं हनुमान जयंतीमुळे हनुमंतरायाचा जयकार झाला पाहिजे, है की नाही? अंजनीचा सुद्धा तुझा नामाचा वरदान, एक मुखाने बोला बोलते जय हनुमान, एक मुखाने बोला बोलते जय हनुमान. मुहूर्तावरती बाबाची तृतीय पुण्यतिथी संपन्न होती. महाराजांचा आमचा थोडा वेळापूर्वीच विषय झाला की जर माणूस जर कसा असेल हे जर ओळखायचं असेल तर त्याला कोणत्या दिवशी मरण आलं त्याच्यावर त्या माणसाची जीवनाची शैली कळते. म्हणून बाबाला बरोबर हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी 6 वाजता इकडं मारुतरायाला फुलं उधळणं आणि बाबा तिकडे जाणं सोबतच. मला एक साधू महात्मा भेटले, मी रडत होतो त्या टायमाला, बाबा गेले त्या टायमाला. ते माझ्याजवळ येऊन बसले आणि म्हणू लागले, बाळा अरे तुझे वडील हे प्रापंचिक साधू होते. प्रापंचिक साधू म्हणजे जसं पाण्यामध्ये कमळ असतं पण ते बघायला गेलं तर ते पाण्यापेक्षा वेगळं दिसतं, तसं तुझ्या वडिलांचं जीवन होतं. ते जरी संसारात होते पण दिसायला कसे होते, पाण्यापेक्षा जर कमळासारखे होते. म्हणून आज हनुमंतरायाची जयंती आहे. अशा जयंतीच्यामुळे हनुमंतरायाचं वर्णन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आयोनी संभावा नोहे काही श्रमी, नावयाचा स्वामी प्रगटला मला पुंडलिकावर विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, बजरंगबली की
यज्ञ करू लागले. आणि यज्ञ करत असताना त्यांच्या ज्या 3 स्त्री आहेत त्या 3 स्त्रिया पूजाला बसवले. नारायण देवता प्रसन्न झाले. यज्ञ देवता त्यांनी फळप्राप्ती म्हणून पिंड दिला. आणि ते काय केलं वशिष्ठ ऋषींनी त्या पिंडाचे 3 भाग केले. आणि पहिला भाग जो आहे ते कौशल्य माताला दिला. कौशल्य मातेला पहिला भाग दिल्यामुळं कैकेयी मातेला राग आला. तिला का दिला म्हणून. आणि सुमित्रा माताने तो भाग घेतला, कौशल्य माताने घेतला. आणि जो कैकेयी माताने घेतला त्यांचा भाव घेण्याचा चांगला नव्हता. म्हणून घारीने जणब घातली. काय केली? जणब घातली आणि तो पिंड हातातून ओढून घेऊन गेली. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो शेविला, अंजनीने तो शेविला. काय केला? पिंड घारीने झडपिला. आणि अंजनी माता पर्वतावरती काय करत होती? साधना करत होती, तपश्चर्या करत होती महादेवाची. मग महादेव प्रसन्न झाले. ओरडली, माग म्हणे काय मागायचं अंजनी. तर अंजनी माता म्हणू लागल्या, देवा तुझ्यासारखा पुत्र मला लाभावा अशी माझी प्रार्थना आहे. महादेव प्रसन्न झाले. महादेव म्हणू लागले, ठीक आहे, काय अडचण नाही, तुला थोड्या वेळामध्ये प्रसाद मिळेल म्हणे, पण तू लगेचच सेवन कर. पवन देवाने काय केलंय? तोच पिंड अंजनी माताच्या पदरामध्ये टाकला आणि तो अंजनी माताने सेवन केला. 9 महिने 9 दिवसानंतर अंजनी माताला तेजस्वी पुत्र झाला. बोला पुंडलिका वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हनुमंत की जय. हनुमंतराव काय झाले? जन्मले. हा हो, हनुमंतराय जन्मले. आणि हनुमंतरायने काय केलंय? मग जन्मल्याबरोबर आईला विचारू लागले. आई म्हणू लागली, बाळा तुला फळ खायचे असले ना तर लाल लाल फळ खा, कच्चे फळ खाऊ नको. म्हणून हनुमंतराय काय झाले? आई गेली फळ आणायला. तितक्यात हनुमंतरायाने सकाळी सकाळी असा लाल फळासारखा सूर्य दिसला. आणि सूर्याला काय केलं? झडप घातली. सूर्याला गिळण्यासाठी निघाले. सूर्याला गिळत असताना त्या दिवशी सूर्यग्रहण होतं. तर ग्रहणाच्या म्हणून जो राहू असतो तो सूर्याला खात होता. हनुमंतरायाने बघितलं कोण माझ्या फळाला खात आहे म्हणून. तर हनुमंतरायाने त्यांना मुष्टी प्रहार केला. तितक्यात राहू पळून गेला. केतू तिथे आला. केतूलाही मारलं. तोंडातून रक्त निघायला लागलं. हे दोघं पुढे गेले, इंद्राकडे गेले. आणि इंद्राने म्हणू लागले की तू माझा घात केला म्हणे. कोण वाणारे त्याला पाठवून दिलं आणि आम्हाला ग्रहण करून देत नाही. म्हणून तिथं इंद्र आले. आणि इंद्राने काय केलंय? बघितलं की हनुमंतराय सूर्याला गिळताय म्हणून त्यांना मारायला निघाले. हनुमंतरायांनी इंद्राचाही मुकुट खाली पाडला, ऐरावतलाही मारलं, शेपटीला फेकून दिलं. सगळ्या देवदिकांना हाहाकार वाजला. यम देवता निघा पळून गेले आणि कुबेर देवता लोटांगण घालू लागले. मग आता काय वाटतं इंद्राला? इंद्र म्हणू लागला, आता याला वज्राचा प्रहार करावाच लागेल. म्हणून इंद्राने वज्र काढला आणि वज्र फेकला. फेकल्यावर त्यांच्या हनुवटीला लागला आणि हनुमंतराया मूर्छित पडले. मूर्छित पडल्याबरोबर पवन देवतांनी हनुमंतरायाला कुशीत घेतला आणि गुहेमध्ये गेले. गेल्याच्या नंतर पवन देवताला राग आला. इंद्राने माझ्या मुलावर प्रहार केला. तर पवन देवतांनी सगळी जी हवा आहे जीवनसृष्टी ती सगळी ओढून घेतली. हवा बंद केली. म्हणून सगळे महादेव सगळे देवादिदेव तिथं त्या गुहेत आले, प्रकट झाले आणि म्हणू लागले, अरे पवन देवता तसं करू नको, सृष्टीचा समतोल बिघडेल. आणि पवनदेव रडू लागले. पवनदेव म्हणू लागले, हे बघा, जर माझा हनुमान मेला तर मी कोणालाही सोडणार नाही.
असं म्हणू लागल्यावर विष्णू हसू लागले. विष्णू काय म्हणू लागले, अरे मारुती राहायला कोणी मारू शकतं का, तो चिरंजीवी आहे. असं म्हणताच मारुती राय उठून बसले आणि काय केलं, मग सगळ्या देवदेवतांनी त्यांना वर दिला आणि इंद्राने सांगितलं, तुझ्या हनुवटीला वज्र लागल्यामुळे आजपासून तुला सगळे जनता हनुमान ह्या नावाने ओळखतील. म्हणून आज आपण मारुतीरायाला कोणत्या नावाने हाका मारतो, हनुमंतरायाने हाका मारतो. म्हणून आज जे वर्णन आहे हनुमंतरायाची जयंती आहे, म्हणून आपण हे दोन शब्दाचं वर्णन इथं तुमच्या समोर मांडलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल आणि ज्या तृतीय सोहळ्याच्या निमित्ताने तृतीय पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने आज इथं कीर्तन सेवा समाप्त झाली. झालेली सेवा परमपूज्य वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज भाकड भाटेवरी तालुका जिल्हा जालना यांच्या चरणी सेवा समर्पित करून माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या सेवा चरणी सेवा समर्पित करून उपस्थित आईवडील आणि उपस्थित वारकऱ्यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर आपुला तो एक देव करुणी हवा तेने विना जीवा सुख होते. बंद करावी. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्याच्या कीर्ती जगा माझे. वैकुंठवासी कीर्तन केसरी हरिभक्त पारायण आमचे मार्गदर्शक पंढरीनाथ महाराज भाकड यांचा आज तृतीय पुण्यस्मरण सोहळा आणि या तृतीय पुण्यस्मरण सोहळा साजरा होत असताना भाकड बाबा स्वर्गामधून हसत असतील
की आज खरा माझा वाघ माझी परंपरा चालू देवा. तुम्हाला इस्टेटचा वारसदार मिळेल, तुम्हाला सत्तेचा वारसदार मिळेल, शेतीचा वारसदार मिळेल, पण परमार्थाचा वारसदार मिळायला सुद्धा नशीब लागतं आणि ते नशीब आज भाकड महाराजांनी मिळवलं. पुत्र आईचा देवी गुंडा त्याचा तेही लोकी झंडा. जननी जेणे तो पुत्र जने या जाता या शूर नाही तो जननी वांज होती जो होते म्हणून. आपण काय करतो, समाज आपल्याला किती मानतो यापेक्षा आपण जे करतो यामुळे आपल्या आईवडिलांना आनंद होतो का हे तपासण्याची गरज आहे. मी पुरुषोत्तम महाराजांना नेहमी सांगतो की पुरुषोत्तम महाराज, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये लाखो करोडो रुपये कमवले असते पण त्याचा बाबांना आनंद झाला नसता. आज तुम्ही तोडकं मोडते का महिना कीर्तन करा, महाराष्ट्रभर बाबांची परंपरा चालू ठेवा, निश्चितच बाबा याने सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आमचंही आम्ही नशीब समजतो की आज या अलंकापुर नगरीमध्ये बाबांच्या कार्यामध्ये आम्हाला सेवा संधी मिळाली, बाबांच्या कार्यामध्ये सहभाग घेण्याची या ठिकाणी आम्हाला संधी मिळाली. बघा, मुलं बाळ जन्माला घालत असताना आम्ही नेहमी सांगत असतो की आहार निद्रा भय मैथुनांचे सामान्य निधन पशुधीर नारायणा धर्मो ही देशा अधिको विषय धर्मेने हिरा पशुभीत समान. ज्या माणसाच्या जीवनामध्ये केवळ खाणं पिणं लेकरं बाळ जन्माला घाण हेच जर असेल तर त्याच्यातच जनावरात फरक नाही. तुम्ही लाखो कोटी रुपये कमवले असते पण त्याने बाबाला आनंद झाला नसता. तुम्ही आज महाराष्ट्रभर जेव्हा तुम्ही कीर्तन करत फिरसाल बाबांना आनंद होईल. पूत सपूत तो किंवा धनसंचय, पूत कपूत तो किंवा धनसंचय. पहा, पैसे तुम्ही अवश्य कमवा. आपण पैसे कोणासाठी कमवतो? आपल्या मुलाबाळासाठी पैसे कमवतो. तुमचा जर मुलगा खूप म्हणजे वाईट असेल, व्यसनी असेल, त्याच्यासाठी पैसे कमवून काही फायदा आहे का? पण तुमचा पुत्र जर गुणवान असेल तर त्याच्यासाठी पैसे कमवायची गरज आहे का? त्याचे गुणच तुम्हाला तारणार आहे. बघा, आम्ही नशिबान समजतो की ज्या नगरीमध्ये भाकड बाबांनी जन्म घेतला, भाकड बाबांच्या नगरीमध्ये आम्हाला जन्म घ्यायला. आता आम्ही महाराष्ट्रावर फिरत असताना आम्ही आमच्या गावचं नाव सांगितलं की महाराज कुठले, आम्ही सांगतो अगोदर सांगतो आम्ही आळंदीचे. प्रॉपर गाव कोणतं तुमचं? भाटेपुरी म्हटलं की लोक म्हणतात भाकड महाराजांची भाटेपुरी. एवढं महाराष्ट्रभर भाकड बाबांनी नाव केलंय. असो, त्यांच्या दिवंगत आत्म्यास भगवान ते पंढरीश बाळगून परमात्म्याच्या चरणी स्थान मिळो ही श्री माऊली ज्ञानोबा यांची प्रार्थना. आणि पुरुषोत्तम महाराज अगदी जोरात, तुम्हाला कोणी काही म्हणू, मी माऊली ज्ञानोबांच्या दरबारात सांगतो 12-12 वर्ष राहून ज्यांना कीर्तन जमत नाही ते तुम्ही थोड्याच दिवसात ते कीर्तन तुम्हाला जमलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता मागं पाहू नका. आता बाबांनी दाखवलेल्या मार्गाने तुम्ही चला, निश्चितच बाबांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार.